नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नागपूरच्या काटोलमध्ये शेकाप, भाजप आणि शरद पवार गटामध्ये विकास कामांवरून श्रेयवादाची लढाई पाहायला मिळाली. काटोलमध्ये विकास कामांचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. दरम्यान या शासकीय कार्यक्रमाला राजकीय रंग लागल्याचं पाहायला मिळालं. बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट. सत्ता माझ्या हातात द्या, नाही हे कुत्रे पाय चाटताना माझे दिसतील तर तुम्ही माझं नाव बदलून दे जा. राजकीय भाषण नाही आहे, फालतूच्या गोष्टी कर. हम मागे जा. नागपूरच्या काटोलमध्ये नगर परिषदेतील विकास कामांचं उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. दरम्यान या कार्यक्रमात शेकाप, शरद पवार गट आणि भाजपात श्रेयवादाची लढाई पाहायला मिळाली. पट्टे वाटप, घरकुलवरून काटोलचे माजी नगराध्यक्ष राहुल देशमुख यांनी आशिष देशमुखांवर टीकास्त्र डागलं. दरम्यान कार्यक्रमात राजकीय भाषण नको म्हणून राहुल देशमुखांना थांबायला लावलं. मात्र त्यानंतर अनिल देशमुखांच्या कार्यकर्त्यांनी राहुल देशमुखांना बोलू द्यावं यासाठी गोंधळ घातला. दाखवून राहिले आणि सांगून राहिले मार मोठ्यानं का आता हे श्रेय लाटण्याचं काम करून राहिले. तर लोकांना सरायलाच माहित आहे श्रेय कोण लाटून राहिलं. तुम्ही जेव्हा GR काढला पंतप्रधान आवास योजनेमध्ये, तुम्ही जेव्हा GR काढला आणि त्याच्यानंतर 7 वर्ष ओलांडून गेली तरी सत्तेमध्ये हे असताना पट्टे वाटले नाही. जेव्हा आम्ही आंदोलन सुरू केले, आम्ही सुरुवात सुरू केली आणि पट्टे वाटण्याची पूर्ण तयारी अनिल बाबूच्या मार्फत सुरू केली, तेव्हा पट्टे वाटप सुरू झाले. तुम्हाला फक्त पट्टे नाही, त्याच्यावर प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत लवकरच घरकुल देखील मंजूर करण्यात येईल. कारण की मोदी की गॅरंटी आहे, मोदीची गॅरंटी आहे. तुम्हाला पक्का घर मिळेल, तुम्हाला स्वतःचा प्लॉट मिळेल, त्याच्यामध्ये पाणी मिळेल, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या संपूर्ण आयुष्याला लागणाऱ्या ज्या ज्या काही गोष्टी आहे त्या देण्याचं काम या केंद्रीय आणि राज्य सरकारने सातत्याने करण्याचे प्रयत्न नक्कीच केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शेकापच्या राहुल देशमुखांनी आशिष देशमुखांना टार्गेट केलं. दरम्यान त्यानंतर भाषणासाठी आलेल्या आशिष देशमुखांनी थेट अनिल देशमुखांना लक्ष्य करत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. या काटोलकर जनतेला, भोवतालच्या काटोल नरखेड तालुक्याच्या तरुणांना रोजगाराच्या संध्याच उपलब्ध नाही. का नाही? कोणी प्रयत्न केले नाही. 2014 मध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी आमदार झालो आणि इथे विस्तारित MIDC साठी 642 हेक्टर जागा साहेब आपल्या नेतृत्वामध्ये आपण इथे अधिग्रहित केली. अरे आशिष 2014ला निवडून आला, काळून काटोल सोडून पळाला. नाही देवेंद्रजी, मी एक शब्दही राजकीय बोललो नाही. इथे अशाने कार्यक्रमामध्ये गोंधळ करायचा असेल तर मला सांगा. असा एक शब्द राजकीय बोललो नाही. तुम्ही ते राहुलला सांगितलं, त्याला सांगितलं, पण हे राजकीय भाषण असं करणार असेल तर मग कसं चालणार? मी बोलतो ना, मग आम्ही ऐकून घ्या. इथे हे आशिष देशमुख आता जाऊ द्या, बोलत नाही जास्ती. तुम्हालाही माहीत आहे आम्ही कधी बोललो मिहानबद्दल की मिहानचे उद्योग बाहेर गेले, काय गेले. आम्ही ही काही राजकीय व्यासपीठ नाही आहे. मिहानमध्ये उद्योग काय येत नाही, विदर्भात का तरुणांच्या हाताला काम नाही. काटोलमधील श्रेयवादाची लढाई आणि राजकीय भाषणबाजीवरून चंद्रशेखर बावनकुळेही संतापले. भाषण सुरू झाल्यावर हुल्लडबाजी करायला लावणं ही चुकीची पद्धत असल्याचं बावनकुळेंनी म्हटलं. तर शासकीय कार्यक्रमात राजकीय भाषण करायचे नसतात असा टोला कार्यक्रमानंतर पुन्हा एकदा अनिल देशमुखांनी लगावला. मला या गोष्टीचं वाईट वाटतं की अशी हुल्लडबाजी करण्याकरता 2-4 हजार लोक आणता येतात, पण अशी हुल्लडबाजी भाषण करायला लावायचं, हुल्लडबाजी तयार करायची, ही काही पद्धत काटोलची नाही आहे. ही आवडलीच नाही कुणाला. हुल्लडबाजीला काय 2-4 हजार लोक आम्हालाही बसवता येतात. 2-4-10 लोक समोर बसवले, हुल्लडबाजी केला काही अर्थ आहे का? देवेंद्रजी सारखा नेता, ज्याला संपूर्ण महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या हृदयात मान्यता आहे, ते नेते या ठिकाणी आले आहेत. त्यांच्याकडनं काय अपेक्षित काटोलला आहे हे केलं गेलं पाहिजे, याच्याकरता देवेंद्रजी आले आहेत. शासकीय कार्यक्रम असताना त्याच्यामध्ये राजकीय भाषण करायचे नसतात. याचा अनेकांना विसर पडलाय की काय मला समजत नाही.
अनेक नेत्यांनी शासकीय काम, तुम्हाला राजकीय भाषण करायचे आहे तर व्यासपीठ मोकळं आहे, कोणत्या व्यासपीठावर जा ती राजकीय भाषण करा, पण शासकीय कार्यक्रमात राजकीय भाषण करणं हे योग्य नाही. अनेक भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी राजकीय भाषण केले, त्याच्यावर मी आक्षेप घेतला. तर पट्टे वाटपाच्या कार्यक्रमात राजकीय आखाडा सुरू होऊन राजकीय जुगलबंदी रंगल्याचंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. खरं म्हणजे मला असं वाटलं होतं की या ठिकाणी भूमिपूजन आणि पट्टे वाटपाचा कार्यक्रम आहे, पण राजकीय आखाडाच या ठिकाणी तयार झाला आणि राजकीय जुगलबंदी देखील आपल्याला पाहायला मिळाली. पण काही हरकत नाही. माझं नेहमी मत असतं की श्रेयाच्या लढाईपेक्षा आपण जास्तीत जास्त काय आणू शकतो, काय लोकांना फायदा देऊ शकतो, असा प्रयत्न नेहमी आपण केला पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, आता जे काही घडलं असेल ते आपण बाजूला ठेवूया. व्यासपीठावरील आरोप प्रत्यारोपांमुळे कार्यकर्तेही चांगलेच आक्रमक झाले. तर शासकीय कार्यक्रमाला राजकीय रंग लागल्यानं अनिल देशमुखांनी कार्यक्रम अर्ध्यास सोडला. गजानन उमाटे, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.